चला मॅचला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा येतोय. अजय पवार आहे. ॲज अ कॅप्टन, ॲज अ कर्णधार अजय पवार. दुसरीकडे अर्जुन यादवला आपण पाहतोय. अनबिटेबल 399 आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण जय दुर्गेश 11 एक्स्ट्रा प्लेयर असेल तर आपण प्लीज कॉम्बॉक्स मध्ये पाठवा, विनंती असेल. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धाफळकावर. हॅलो हॅलो हॅलो. चला, जो 13 प्लेयरचा स्क्वॉड आहे ना, ते 13चे 13 प्लेयर 2 मॅच मध्ये कव्हर झाले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक प्लेयरला खेळायला मिळाला पाहिजे, हा नियम आहे. आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे क्वालिफायर 2 बी ग्रुप मधील. सुंदर शॉट होता, कव्हरच्या दिशेने मारलेले चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु फक्त एकच धाव मिळते. आणि आतापर्यंत चिका यांनी आपल्या या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्ची पाडल्यात. आणि आता स्ट्राईकला आहेत ते आगाशीचे ब्रँड अँबॅसिडर अजय पवार. बॅकफुट जाऊन कट केला चेंडू, सीमा पार, चौकार. आणि पंच गंभीर यांचा इशारा आहे. सरळ 4 धावा मिळत आहेत आणि धावसंख्येत 4 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 8. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 8. आणि पुढील षटक हाताळण्यासाठी आलेले ते म्हणजे जय, अर्नाळा नगरीतील एसटीपाडा ला बिलॉंग करणारे. पहिला चेंडू स्लॉट स्वीप करण्याचा प्रयत्न होता, फक्त एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण विघ्नेश साखळतोडे यांचं. अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या. जी इमेज क्रिएट केली आज, त्या इमेजला साजेस असा काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, स्लॉट स्वीप करण्याचा प्रयत्न. मागील 2 मॅच मध्ये फक्त एकच प्लेयर दिसतोय आपल्याला फ्रेम मध्ये.
मागील मॅच मध्ये 12 चेंडूत 38 धावा ठोकलेला प्लेयर आणि आता यश मिळालंय अजय पवार यांना. चेंडू धाडलाय सीमा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 13. दुसरं षटक आणि काहीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना पाहतोय आपण विघ्नेश साखळतोडे यांना. राटा या नावाने खूपच प्रेम मिळालं पूर्ण वसई तालुक्यात काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. ए ग्रुप मध्ये क्वालिफाय झालेले संघ सायबा, दुसरा क्वालिफायर विनेट फायबर, विभूती नेटवर्क फायबर. आणि चूक करताना आणि धावचीत संघ गडी बाद झालेला आहे. अशा प्रकारे पहिला झटका बसलाय तो म्हणजे अनबिटेबल 399 या संघाला. आणि त्या प्लेयरला रिप्लेस करायला पुढील बॅट्समन येत आहेत. देवा पांडे एक उच्च प्रतीचा खेळाडू आहे, ऑलराऊंडर प्लेयर आहे. अंडरआर्म, ओव्हरआर्म, टर्फ क्रिकेट. लेदर बद्दल माहिती नाही, त्याची मला माहिती घ्यायला लागेल. नाही सॉरी, लेदर नाही खेळत आहेत ते. हो, खूपच मोठी रिस्क घेतली होती आणि रिस्क है तो इश्क है. रिस्क सक्सेसफुल झाली आणि स्वैर मारा अवांतर धावसंख्येने भर. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 1/14. अनबिटेबल 399. त्यांना अनबिटन राहायला लागेल जर संडेला यायचं असेल तर, कारण की ही डू ऑर डाय मॅच आहे. जो संघ जिंकेल त्याला सरळ संडेचं तिकीट मिळेल आणि जो संघ हरेल त्याला पूर्ण 1 वर्ष वाट बघायला लागेल. जसे आमचे साथी समालोचक बोलतायत की 365 दिवस वाट बघायला लागेल. आणि चेंडूनी आपलं आणि लेग अंपायर यांचा इशारा आहे 4 धावा. प्रयत्न एकदम 100% होते. दिगू जुना कळवड्याचे सुपुत्र आहेत. त्यांची ही पहिली मॅच आहे, डेब्यू मॅच आहे त्यांची, परंतु काहीशी चुकी झाली त्यांच्याकडनं आणि चेंडू जाते सीमा पार चौकार. कमिटमेंट 100% होती, परंतु त्यांच्या प्रयत्नाने यश नाही मिळालं. पुढील चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकार ठोकलेत अजय यांनी. पुन्हा एकदा आणि 4 सीमा पार चौकार. फुलटॉस चेंडूवरती जी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे चेंडूला ती ट्रीटमेंट दिली आहे. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 1/23. जवळजवळ 11:30 सरासरी गाठली, ती म्हणजे अनबिटल 399 या संघाने. आणि पुढील षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे 6 बॉल 6 स्पेशलिस्ट, 6 बॉल 4 स्पेशलिस्ट. मगाच्या मॅच मध्ये, मागील मॅच मध्ये 6 चेंडूत फक्त 5 धावा दिल्या, जेव्हा रिक्वायरमेंट होती 12 चेंडू आणि जवळजवळ 46 धावा. आणि अपोजिट टीमचं आव्हान पूर्ण कंप्लीट बंद करून टाकलं, फुल स्टॉप दिला. आणि आता त्यांच्या समोर आहेत देवा पांडे आणि अजय. हे दोघं चांगलेच फॉर्म मध्ये आहेत. तिसरं षटक संघासाठी आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेले ते विघ्नेश साखळतोडे उर्फ अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या, राटा, अशी कित्येक नावं आहेत. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. ऑरो स्टंपच्या मागे जवळजवळ MS धोनीची प्रतिमा ते पार पाडतायत. आतापर्यंत एकही चेंडू त्यांनी मागे जाऊन दिलेला नाही आहे. ही आपल्या टीमसाठी कमिटमेंट आहे. अंबुजा सिमेंटची बॉल आहे.
आणि आता बॅट चेंज केलेली आहे. पाहूया बॅट चेंज केल्यानंतर रिझल्ट काय चेंज होतोय का, कारण की सर्व डिपेंड आहे रिझल्ट वरती. एंड ऑफ द डे रिझल्ट इम्पॉर्टंट आहे. नाही नाही, काही करा पण रिझल्ट चेंज होत नाहीये, म्हणजे याचा अर्थ बॅट मध्ये फॉल्ट नाहीये. तर फॉल्ट शोधायला लागेल, काहीतरी टेक्निकल इश्यू आहे. तिसरा चेंडू विघ्नेश साखळतोडे यांचा पुन्हा, आणि आता त्यांनी सेन्सिबल क्रिकेट खेळून सरळ स्ट्राईक रोटेट केलेली आहे. कारण की जो माझ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम दिसतोय, तर आता अजयला स्ट्राईक वरती आणलंय. आता मी करू शकत नाही तर बाबा तू तरी ट्राय कर, कारण की एंड ऑफ द डे रिझल्ट आपल्याला संघाला जिंकवायचा आहे. आणि स्वीप केलेला आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण. जय, संघाला पण त्यांना जय मिळवून द्यायचा आहे. दोघांची धडपड याचसाठी चाललेली आहे. जय विजय. आणि पंचांचा रिव्ह्यू घेतलाय. कसला? ओव्हर स्टेपिंगचा, बॉलरचा ओव्हर स्टेपिंगचा. ओके, नोटेड. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला, ती फेअर डिलिव्हरी होती, तर दुसरी त्याच्या मागे त्यांनी अनफेअर डिलिव्हरी टाकली आहे. स्वैर मारा, म्हणजे कॉम्पन्सेशन त्यांनी लगेच पूर्ण करून दिलंय, कॉम्पन्सेट केलंय ती डिलिव्हरी. पुढील चेंडू आणि स्ट्रेट ड्राईव्ह, सुंदर क्षेत्ररक्षण. आणि पंचांचा इशारा, गडी बाद. विघ्नेश साखळतोडे माहीर आहेत या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. मला ती आगाशीची मॅच आठवते, आठवायला नाही पाहिजे पण आठवते, काय करणार, नाईलाज आहे. 6 चेंडू 4 धावा आमच्याच अगेन्स्ट होती आणि आमचा पराजय झालेला. आणि अरुण पाटील गबरी 2 मॅच पूर्वी तुफान आलं होतं. 4 चेंडू 4 चौकार ठोकले होते. फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आणि लगेच नॉन स्ट्रायकर बॅट्समनला रनआउट केला. पुन्हा एकदा स्लॉट स्वीप करण्याचा प्रयत्न, पण तो जो ट्रायंगलर बनलेला ना, त्या ट्रायंगल मध्ये बॉल चेंडू पडला आणि सरळ क्षेत्ररक्षकाकडे, विकेट किपरकडे समावला. निर्धाव चेंडू. आणि आता पुढील षटक हाताळण्यासाठी आलेले ते चिका 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 28. विकास दसकर जवळजवळ 9.33 ची 26, सॉरी इथून दिसत नाही ती स्क्रीन, माफ करा. आणि 26, सॉरी 8.67, लगेच इकडे मी तुम्हाला रन रेट सांगितलेला आहे. आणि सुंदर शॉट आणि अति घाई संकटात नाही, रनआउटच्या नादामध्ये, रनआउट करण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय सीमा पार, चौकार. आणि धावसंख्या 26 वरून डायरेक्ट जाऊन पोहोचलेली ती म्हणजे 30 वरती. सापशिडीतला तो एक शिडी मिळते ना, तशी शिडी मिळाली डायरेक्ट 4 धावावरती. मगाशी 8.67 होता, आता डायरेक्ट 9 पॉइंट समथिंग झालाय. आता कॅल्सी मॅडे पुन्हा एकदा बॅट नाही तर पाय, कशाने तरी रन्स घ्यायची. सर्व बॉडी पार्टचा उपयोग करतायत अरुण पाटील. आणि आता स्ट्राईकला ते म्हणजे देवा पांडे. बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ जाऊन आढळतोय यष्ट्यांवरती आणि गडी बाद होतोय.
अशा प्रकारे चौथा झटका बसलाय तो म्हणजे अनबिटेबल 3,999 या संघाला. आणि पुढील फलंदाज अर्नाळा गावचे सुपुत्र भागेश. तीन चेंडू झालेले आहेत. मगासच्या मॅच मध्ये मी चुकारता बघितलं होतं की म्हणजे मला एक्झॅक्ट आठवत नाही, 2 चेंडू 2 चौकार ठोकले होते भागेश यांनी. आता अर्नाळा बॉलर अर्नाळा बॅट्समन अर्नाळा पाहूया. आणि कवच दिशेने मारला चेंडू सीमा पार चौकार. जे मी मगाशी म्हटलं होतं त्याचप्रमाणे त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. आक्रमक अंदाज, मैं रुकेगा नहीं मैं झुकेगा नहीं. धाव संकेत 4 नि भर. पुन्हा एकदा कवच दिशेने मारले चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण नयन देवळेकर यांचं. आणि 1-2 गो चा इशारा आलेला आहे पंच गंभीर यांचा. आणि स्ट्राईकला आहेत ते म्हणजे अरुण पाटील उर्फ गबरी. आणि पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण विघ्नेश साखळतोडे यांचं. आणि थोडीशी चुकी, आपण लेदर मध्ये बोलतो परफ्यूम डिलिव्हरी, तसा परफ्यूम थ्रो होता. स्टंपला चाटून म्हणजे हवा देऊन गेला, परंतु थोडीशी चुकी झाली चिका यांच्याकडनं. गडी बाद होता होता म्हणजे 99% बाद झाला होता, फक्त 1% नी वाचवलं. आणि आता 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट अँड रन रेट इज 9.25. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेले ते म्हणजे कुणाल मॅन फ्रॉम नवापूर, बिलॉंग्स फ्रॉम दी डोकरादेव क्रिकेट क्लब DCC. आणि स्ट्राईकला आहेत ते म्हणजे अरुण पाटील गबरी. पुन्हा एकदा मध्ये जाऊन चेंडू मारलेला. लाऊड अपील पंचांचा, तिसऱ्या पंचांचा इशारा, थर्ड अंपायर कडे इशारा. परंतु तोंड थोडस वाकडं केलंय गंभीर सरांनी की नॉट आउट असेल असं मला वाटतं, बट लेट्स सी. आमचे टेक्निकल एक्सपर्ट चेक करतायत, तुम्ही पण चेक करा. अंडरआर्म मॅच चालू आहे त्यामुळे थ्रो पण अंडरआर्म केला आणि बॅट्समन सेफ. दुसरा चेंडू स्ट्राईकला ते म्हणजे भागेश यांच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार आलेला आहे. फुल टॉस चेंडू आणि जसं काय ही म्हणजे त्यांना लॉलीपॉप दिला होता. ते टेस्ट करत होते की बाबा मी असा बॉल टाकला तर हे मारू शकतात का. पुढील चेंडू भागेश, 3 चेंडू 9 धावा आतापर्यंत ठोकले, 300चा स्ट्राईक रेट. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण नयन यांचं. फिल्डर नयन, कॉमेंटेटर नयन, नयनच नयन. आता काय माझी ऍड कोण करत नाही तर मीच स्वतः करून देतो माझी ऍड. तो नयन देवळेकर आहे, आमच्याच कास्ट मधला आहे भाई. तो पण वैश्यवाणी, मी पण वैश्यवाणी. चला पुढील चेंडू अरुण यांच्यासाठी. पुन्हा एकदा तसाच मारला चेंडू सीमापार षटकार. मला या शॉटनी सूर्यकुमार यादवची आठवण आली आणि गडी बाद झालेला आहे. म्हणजे या चेंडू मध्ये ना एफर्ट्स बॉलरचे काहीच नव्हते, पूर्ण एफर्ट्स होते बॅट्समनचे. त्यांनी बॉलरला रोशन केलं आणि पुढील बॅट्समन रोशन आलाय. आणि ओनरनी इथून आवाज दिलाय की 2 मध्ये 8 मार. आता त्यांना घेतलेत तुम्ही किती पॉइंटला आणि तुम्ही त्यांच्याकडे डिमांड करता 2 चेंडू 2 चौकारांचे. चला दोघं पण नवापूरचे आहेत आणि बॅकफुट पंच, सुंदर क्षेत्ररक्षण. हो दिगू ज्या प्लेयरला या मॅच मध्ये चान्स मिळाला नव्हता आणि त्यांनी आता दाखवून दिलं की बाबा हम भी है इस जोश में. आणि थोडीशी चुकी आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. आणि आता 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे, आणि शेवटचा चौकार मारलाय कोणी, भागेश यांनी. आतापर्यंत भागेश यांनी जवळजवळ 3 चौकार ठोकलेत आणि आव्हान ठेवलंय 49, जवळपास 9
80 ची रिक्वायर्ड रेट आहे.
नमस्कार. कहाणी क्रिकेटच्या मागील असणाऱ्या वस्तगीला बॉक्सग्राम क्रिकेट असतो. मित्र मागील 7 वर्षामध्ये कार्यरत असताना असोसिएशनच्या माध्यमातून साध्य झाले तरी काय. वसईविराच्या वाढलेल्या खेळाडूंची गुणवत्ता, वाढलेल्या क्रिकेटचा स्तर ही असोसिएशनची ओळख. आणि याचं जिवंत उदाहरण मागील वर्षी 2024ची विजय झाल्यानंतर मागील वर्षी आयोजनाने सगळ्यांना शिस्त करणारे चित्र आपण सर्वांची एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेने महाराष्ट्रातल्या नामांकित स्पर्धामध्ये आपलं नाव जोडलं. त्याचबरोबर त्याला वसई अंधारांचा वर्ल्ड कप एक स्पर्धा त्यानंतर झाली. त्यानंतर वसईविराची चॅम्पियन्समध्ये सर्वांना स्थितीत करणारी आपल्या संघाला एक अशी स्पर्धा जिने वसई तालुक्याची आगळीवेगळी संस्कृती सगळ्यांना, एक अशी स्पर्धा जिने इतिहासकालीन मावळ्यांचं रूप सगळ्यांना लागलं. एक अशी स्पर्धा जिने साक्षात आई एकविरेला मैदानावरती घेऊन, एक अशी स्पर्धा जिने साक्षात संपूर्ण क्रिकेट स्टेडियम आपल्या समोर सादर केलं. आणि अशाच स्पर्धांनी अनेक अशा स्पर्धा पाच षटकांमध्ये 51 धावांचं आव्हान आहे. आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे बी ग्रुप मधील क्वालिफायर 2. स्ट्राईकला ते म्हणजे गणेश बिरमुले उर्फ ऑरो सामना करतील देवा पांडे यांचा. आणि सुंदर चेंडू गुडलेन स्पॉटवर टाकून उडवलेला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. आपल्या आणि आपल्या संघाचे खातं उघडलंय. श्री गणेशा केलंय. आणि आता स्ट्राईकला आले ते म्हणजे विघ्नेश साखळतोडे, एक धडाकेबाज फलंदाज. आव्हान आहे ते म्हणजे 51 धावांचं. स्ट्राईकला ते म्हणजे विघ्नेश आणि स्वैर मारा खूपच बाहेर होता चेंडू. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येने भर धावसंख्या जाऊन पोहोचले. बिनबाद 2. षटकातील दुसरा चेंडू सामना करतील विघ्नेश. आणि नो चेंडू. पंचांचा नो चेंडू, नोचा इशारा. ओव्हरस्टेपिंग टाकून सरळ बाहेर गेलेले आहेत बॉक्सच्या. चला पंचांशी वाद घालायचा नाहीये. धावसंख्येत 2 भर आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 धावा. म्हणजे जवळजवळ पहिल्या चेंडू चौकार ठोकलाय. चला आर्ग्युमेंट करायची नाहीये. ऑलरेडी आपल्याला खूप लेट झालंय. आता स्ट्राईकला ते म्हणजे ऑरो. दोन्ही बॅट्समन वैयक्तिक 1 धावसंख्येवरती खेळत आहेत. आणि संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 1 चेंडू आणि 4 धावा.
दुसरा चेंडू सामना करतील ऑरो आणि लेटकट करण्याचा प्रयत्न आणि सुंदर क्षेत्ररक्षण. फुटवर्क दाखवलाय, बाईचा इशारा. चांगलं फुटवर्क दाखवलंय. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं टॅलेंट दाखवलंय. बाईच्या रूपाने धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 5. अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शेष आहेत ते म्हणजे 28 चेंडू 46 धावा. तिसरा चेंडू विघ्नेशांना आणि पेडल स्वीप, सीमा पार चौकार. 4 धावेनी भर. फ्लाइंग स्टार्ट मिळाले ती म्हणजे जयू स्मृती संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 चेंडूच्या अखेरीस 9 म्हणजे जवळजवळ 18ची सरासरी गाठलेली आहे. ती म्हणजे जयू स्मृती संघाने. अजूनही 27 चेंडू आणि 42 धावा. 27 चेंडू. स्ट्राईकला विघ्नेश साखळतोडे. बॅक फुट जाऊन कट केलेला चेंडू सीमा पार चौकार. पुन्हा एकदा आता विघ्नेश साखळतोडे आपल्या ऍक्च्युअल रंगात येताना दिसत आहेत. 2 चेंडू 2 धावा. हॅट्रिक होईल का याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. देवा पांडे षटकातील. पुढील चेंडू आणि लेट कट केलेला चेंडू. पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण सीमा पार आणि हॅट्रिक पूर्ण केलेली आहे ती म्हणजे विघ्नेश साखळतोडे यांनी. आता आपल्या नावाला साजेसा खेळ करताना पाहतोय आपण विघ्नेश साखळतोडे यांना. धावसंख्येत 4 नि भर आणि आता धावसंख्या झाली ती म्हणजे 17, ज्यामध्ये 3 चौकार समाविष्ट आहेत. आणि आमचे गुरु हर्षल सर आणि पुन्हा एकदा लगातारचा 4था चौकार. सीमा पार चौकार. 4चा पाडा जणू काही पाठ करून आलेत आपल्या घरून विघ्नेश साखळतोडे. आता जवळजवळ 21 धावा ठोकल्यात पहिल्या षटकामध्ये आणि आता आव्हान आहे ते म्हणजे 4 ओव्हरमध्ये 30, जी सरासरी सेकंड इनिंग स्टार्ट व्हायच्या अगोदर 10.20 ची होती ती आता रिक्वायर्ड रेट जाऊन पोहोचलाय, येऊन थांबलाय तो म्हणजे 7.5 वरती. म्हणजे 10.2 वरून 7.5. हा जो डिफरन्स आहे ना तो डिफरन्सचं एकमेव कारण आहे ते म्हणजे विघ्नेश साखळतोडे. तोडे फोडे साखळतोडे. प्रणय आणि जीवदानी माऊलीचे गोलंदाज प्रणय आणि स्ट्राईकला ते ऑरो आणि सुंदर शॉट आणि सुंदर क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रू मध्ये त्यांना चान्स होता बॉल स्टॉप करण्याचा. जीवदानी माऊलीचा बॉलर आहे म्हणजे हा आठवडा सोडला ना की तो जीवदानी माऊलीमध्ये दिसेल, पण आज तो दिसतोय अनबीटेबल 3,999. त्यांचे शेट आहेत आशू आणि एकदम लेझी अप्रोच होता. म्हणजे तुम्ही सांगू नाही शकत की मागच्या ओव्हरमध्ये लगातार 4 चौकार याच बॅट्समननी मारले होते. हे टॅलेंट आहे विघ्नेशचं. कधी आक्रमक होतील तर कधी असे लेझी होतील ना की बस रे बस. पुढील चेंडू, तिसरा चेंडू स्ट्राईकला आहेत विघ्नेश. बॅकफुट जाऊन पंच केला चेंडू. सुंदर, अप्रतिम. थोडा क्लॅश झाला दोघांमध्ये, परंतु हा 2 टीम मधला क्लॅश त्या 2 प्लेयरच्या क्लॅश पेक्षा मोठा आहे. आणि मॅचचं इक्वेशन आहे 21-28. आणि सुंदर शॉट. खरबुजे को देख के खरबुजा भी रंग बदलता है, तसं विघ्नेशला बघून ऑरोनी सुद्धा रंग बदलले. ऑरोनी पण टॉप गिअर टाकलेला आहे आणि ऑरोनी चेंडू धाडलाय तो म्हणजे सीमा पार चौकार. आणि आता इक्वेशन आहे ते म्हणजे 20-24 म्हणजे 7.2 चा रिक्वायर्ड रेट आहे. आणि पुन्हा एकदा पेडल स्वीप आणि थोडेसे कमी पडले धावचित घेण्यामध्ये. ही जी भिडत होते, ही जी लढत होते ती म्हणजे संडेच्या तिकीटसाठी, गोल्डन तिकीटसाठी.
पुढील चेंडू विघ्नेश साखळदोडे यांना आणि बॅकफुट जाऊन टॅप. नालासोपारा गेम खेळत आहेत आता. अच्छा, बॅट मध्ये प्रॉब्लेम आहे. आता बॅट चेंज करतील. हातातली बॅट टॅप वाली होती, आता कार्पेट वाली बॅट घेऊन येतील. नाही, सॉरी, बॅट मध्ये प्रॉब्लेम नव्हता, काहीतरी मेसेज मध्ये प्रॉब्लेम होता. तर मेसेज त्यांना क्लिअर मिळत नव्हता, तर त्यांनी जवळ जाऊन ऐकलं काय मेसेज आहे तो, आणि आता मेसेज क्लिअर मिळालाय. आणि आता मॅच इक्वेशन आहे 18 मध्ये 22. 7.33 चा रिक्वायर्ड रेट आहे. आणि पुढील गोलंदाज अरबाज, मॅन फ्रॉम निर्मळ. आणि सुंदर शॉट, झोपून पडून मारतायत पण सीमा पार धाडतायत चेंडूला. आणि आता समीकरण आहे ते म्हणजे 17 चेंडू 18 धावा. 18 धावा 17 चेंडू, म्हणजे तुम्ही समजून जा म्हणजे काय ते. अरबाज, पुढील चेंडू विघ्नेश साखळदोडे यांना. आतापर्यंत 5 चौकार मारले आणि बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू, सीमा पार चौकार. आणि आता पूर्ण झुकवलेला आहे सामना आपल्याकडे, जयू स्मृती संघाकडे. एकही गडी बाद झालेला नाहीये. 6वा चौकार आहे हा विघ्नेश साखळदोडे यांच्या बॅट मधून. आता समीकरण आहे 16 मध्ये 14. आणि पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. त्यांचा पुन्हा एकदा हॅट्रिक मारण्याचा इरादा होता, परंतु त्यांचे इरादे फेल केलेले आहेत. 12 चेंडूत 28 धावा ठोकल्यात विघ्नेश यांनी. जवळजवळ 14च्या सरासरीने ठोकल्यात धावा. आणि ऑरो फक्त 1 चौका मारला आतापर्यंत. आणि आता म्हणजे कुछ भी करने का लेकिन इगो हर्ट नहीं करने का. आणि मी त्याचा इगो हर्ट केला आणि त्यांनी चेंडू धाडलाय सीमा पार चौकार. आणि जवळजवळ मॅच क्लिअर झालेली आहे. आता समीकरण आहे ते म्हणजे 14 चेंडू 9 धावा. 9 धावा 14 चेंडू. पुन्हा एकदा कवशा दिशे मारला चेंडू, सीमा पार चौकार. म्हणजे फोटो क्लिक वाला शॉट होता हा. 13 चेंडू 5 धावा. मला नाही वाटत की पुढच्या 2 ओव्हर टाकायची गरज लागेल. आशू खूप टेन्शन मध्ये की शेवटची ट्रेन पण गेली, बस पण बंद आहेत. अच्छा, उद्या आशूची मॅच उद्या आहे. ओके, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. आणि हा काय वेगळाच एकदम खतरनाक शॉट होता. हॅट्रिक, ऑरो यांनी हॅट्रिक. पहिल्या ओव्हर मध्ये विघ्नेशने हॅट्रिक मारली, आता ऑरोने हॅट्रिक मारली. म्हणजे लेन देन एकदम सेटल, ट्रान्झॅक्शन सेटल. 12 चेंडू 1 धाव, म्हणजे रिक्वायर्ड रेट 0.5 चा. 1 साइड मॅच होते ही. अनबिटेबल टीमला आता पराभवाला सामना करावा लागेल असं वाटतंय, कारण की 12 चेंडू जय 1 धाव आणि 1 हातानी. काहीतरी वेगळं, काय तो माणूसच वेगळा एकदम. विघ्नेश साखळदोडे माणूसच वेगळा आहे. हा, आता तो पायनी पण मारेल. घे, मला तर वाटतं ही मेडन ओव्हर काढणार आहे तो. सर 2 वाजून गेलेले आहेत, तर जरा लक्ष द्या. आणि अशा प्रकारे आपल्याला बी ग्रुप मधून सेकंड क्वालिफायर मिळालेला आहे, तो म्हणजे जयू स्मृती संघ. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघांचे खूप खूप कौतुक. आपण आता थेट मिळूया संडेला. उद्या दुसरे 2 ग्रुप असतील. चला, मी नयन कालुष्टे समालोचक.